नमस्कार मंडळी. आय एम जस्ट फिलिंग सो डिसअपॉइंटेड की मी आत्ता जस्ट येऊन बिग बॉसचा आजचा एपिसोड बघितला आणि ते बघितल्यावर हसावं की रडावं नेहमीप्रमाणे तेच कळेना. आणि ॲक्च्युली एक गेस केलं होतं खूप जणांनी की जान्हवीला बाहेर वगैरे रितेश देशमुख काही काढणार नाही आहेत. ते फक्त सगळं आपलं TRPसाठी सगळं नाटक असणार आहे, म्हणजे आपलं ओरडायचं वगैरे. आणि तसंच ते केले त्यांनी. प्रोमोसाठी आपलं आत्ताच्या आत्ता बाहेर पड असं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न केला. पण बाहेर जावं म्हणजे त्यांना बाहेर जेलमध्ये, लॉनमध्ये, गार्डनमध्ये, जेलसारखं काहीतरी बनवलंय, तिथे जाऊन तिला बसायला लावले. तर ही अपेक्षा मी केली नव्हती, पण तसंच काहीतरी घडलंय. ॲक्च्युअलमध्ये मला माहीत होतं की इतक्या इझिली ते काढणार नाही आहेत, आणि तसंच काहीतरी घडले. नेहमीप्रमाणे मी मारल्यासारखं करतो, तो रडल्यासारखं कर. हे जरासं नेक्स्ट लेवलमध्ये आता सध्या चालू आहे बिग बॉसमध्ये. जान्हवीला अटकलं आणि पूर्ण त्यानंतरचा एपिसोड त्या निक्कीवर घालवण्यात आला. सगळं म्हणजे रितेश एकसारखं फक्त निक्कीवरच ओरडत होता. आता नेक्स्ट एपिसोडमध्ये पाहुणे वगैरे येणार आहेत, त्यावेळी आता थोडं वातावरण शांत होईल. आणि निक्कीचं पण मला असं म्हणजे हे वाटलं नाही की एकदम ते असं रॅशमध्ये निक्कीला कावल्यात. त्यात पण ते निक्की तू खुळे आहेस ग, तुला कळत नाही लोक तुझ्याबद्दल काय बोलतात आणि तू कशी रिॲक्ट करतेस, असंच म्हणजे समजवल्यासारखं रितेश देशमुख अक्षरशः निक्कीला बोलत होते. त्यामुळे इतकं हार्श पण निक्कीबाबत काय वागलेलं नाहीत. जान्हवीबाबत तेवढं वागल्यात. एवढी अपेक्षा आहे की स्वतःहून रितेश देशमुख किंवा बिग बॉस यांनी त्या जान्हवीला नॉमिनेट करण्यात करावं, कारण की जनतेची ही अपेक्षा आहे. तर असाच सगळा आपला पाव झालाय, काय म्हणतात त्याला, टाय फिश झाले, पचका झालाय. जान्हवी घरातून बाहेर गेलेली नाही आहे, ती घरीच आहे. फक्त नॉमिनेटेड हो हीच आता अपेक्षा आपण करतोय. सबस्क्राईब करा. 1000 सबस्क्रायबर्सच्या खूप जवळ आहे आपण आता सध्या.